नमस्कार. आज आपण बोलणार आहोत रॉन्डा बर्न यांच्या द सिक्रेटबद्दल. खूप गाजलेलं पुस्तक आहे. हो, नक्कीच. खूप जणांनी वाचलंय, ऐकलंय. हो, आणि यातली जी मुख्य कल्पना आहे, आपल्या विचारांची शक्ती, तो आकर्षणाचा नियम, यावर खूप चर्चा पण झाली आहे. अगदी. तर आज आपण काय करूया, या पुस्तकातल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर श्रोत्यांच्या आधारे जरा खोलात जाऊन बोलूया. बघूया काय काय नवीन सापडतंय. हो, म्हणजे आकर्षणाचा नियम, लॉ ऑफ अट्रॅक्शन, हाच तर मूळ गाभा आहे. आपले विचार आपलं वास्तव कसं घडवतात, हीच ती कल्पना. बरोबर. आपण फक्त पुस्तक काय म्हणतंय हे नाही बघणार, तर त्यात जे वेगवेगळे विचारवंत आहेत, शिक्षक आहेत, ते काय म्हणतात, त्यांचं लॉजिक काय, हे पण जरा समजून घेऊ. उत्तम. सुरुवात मग त्या रहस्यापासूनच करूया. म्हणजे हा आकर्षणाचा नियम हे नेमकं काय आहे? समान गोष्टी समान गोष्टींना आकर्षित करतात. लाईक अट्रॅक्ट्स लाईक. हे तर मुख्य वाक्य. पण याचा अर्थ काय? आपले विचार चुंबकीय आहेत, त्यांची फ्रिक्वेन्सी असते. हे कसं समजून घ्यायचं? बरोबर. पुस्तक म्हणतं की हा जगातला सगळ्यात शक्तिशाली नियम आहे. आणि बॉब प्रॉक्टर सारखे लोक म्हणतात की हे काही नवीन नाहीये. अच्छा. म्हणजे प्लेटो, न्यूटन, इमर्सन अशा मोठमोठ्या लोकांना हे माहीत होतं, असं त्यांचं म्हणणं आहे. कदाचित नावं वेगळी असतील. द सिक्रेटने काय केलं, ही कल्पना खूप लोकांपर्यंत एकदम सोप्या भाषेत पोहोचवली. हो, ते खरंय. आता विचार चुंबकीय असणं म्हणजे काय? तर आपण ज्या गोष्टीवर जास्त लक्ष देतो, मग ते आपल्याला कळत असो वा नसो, नकळतपणे सुद्धा. हो, नकळतपणे सुद्धा त्याच प्रकारची परिस्थिती किंवा ऊर्जा आपल्याकडे खेचली जाते. आणि फ्रिक्वेन्सी हा शब्द इथे वापरलाय, तो कदाचित आपल्या मानसिक किंवा भावनिक स्थितीसाठी. म्हणजे रेडिओ स्टेशन सारखं? अगदी तसंच काहीसं. म्हणजे आपलं मन एका ट्रान्समिशन टॉवरसारखं काम करतंय. जसं चार्ल्स हॅनेल यांचं वर्णन आहे पुस्तकात. सतत काहीतरी बाहेर टाकतंय. बरोबर. आणि गंमत म्हणजे आपण काय बाहेर टाकतोय यावर आपलं वास्तव ठरतंय. पण हे अनेकदा नकळत घडतं, नाही का? आपण नाही जबाबदार धरत स्वतःला बऱ्याच गोष्टींसाठी. अगदी. बहुतेक लोक डिफॉल्ट मोडवरच असतात. म्हणजे जे विचार येतात, ज्या भावना येतात, तसंच चालू राहतं. कधी चांगलं, कधी वाईट. पुस्तक म्हणतं की जेव्हा आपल्याला या नियमाची जाणीव होते, तेव्हा आपण निवड करू शकतो. काय विचार करायचा, कोणती फ्रिक्वेन्सी ठेवायची, हे आपण ठरवू शकतो. म्हणजे कंट्रोल आपल्या हातात येतो थोडा. हो, इथेच खरी पॉवर आहे. नकळत आकर्षणाकडून जाणीवपूर्वक निर्मितीकडे जाणं. जॉन असराफ म्हणतात तसं स्वतःला एक चुंबक समजून आपल्याला काय हवंय ते क्लिअरली मागणं. हे ऐकायला खूपच इंटरेस्टिंग वाटतंय. पण मग यात आपल्या भावना, फिलिंग्स, त्यांची काय भूमिका आहे? पुस्तकात विचार आणि भावना यांच्या कनेक्शन्सवर खूप भर दिलाय. हो, अगदी. म्हटलंय की भावना आपल्याला सांगतात की आपले विचार कसे आहेत. मार्सी शिमॉफ, बॉब डॉयल म्हणतात की त्या फीडबॅक मेकॅनिझम आहेत. हे कसं चालतं? हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. विचार जरी मूळ असले तरी भावना त्यांना खरी ताकद देतात, असं म्हटलंय. अच्छा. भावना आपल्याला सांगतात की आपण सध्या कोणत्या फ्रिक्वेन्सीवर आहोत. म्हणजे जर आपल्याला चांगलं वाटत असेल, आनंद, प्रेम, कृतज्ञता, तर आपण पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीवर आहोत. आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींच्या जवळ आहोत. आणि वाईट वाटत असेल तर राग, भीती, तर आपण नेगेटिव्ह फ्रिक्वेन्सीवर आहोत. आणि पुस्तक इथे एक महत्वाची गोष्ट सांगतं की विश्व नको हा शब्द समजत नाही. हो, ते लिसा निकोल्सचं उदाहरण आहे ना, हे सांडू नये अगदी. असं म्हणताना लक्ष सांडण्यावरच जातं आणि नियम फक्त त्या मुख्य विचारालाच पकडतो. हे खरंच विचार करण्यासारखं आहे. आहेच. म्हणजे आपल्याला सतत चांगलं वाटणं, फीलिंग गुड, हे किती महत्वाचं आहे. हो, आणि ते फक्त सुखी राहण्यासाठी नाही, तर आकर्षणाच्या नियमाप्रमाणे ते एक गरजेचं टूल आहे. कारण त्याच स्थितीत आपण रिसीव्ह करायला तयार असतो. पुस्तकात सिक्रेट शिफ्टर्सची कल्पना पण आहे. अशा गोष्टी ज्या आपली भावना लगेच बदलू शकतात. हो, जेम्स रे यांचं संगीताचं किंवा लहान बाळाच्या आठवणीचं उदाहरण. बरोबर. मुद्दा हा आहे की आपण आपल्या इमोशनल स्टेटवर कंट्रोल मिळवू शकतो. आणि मार्सी शिमोफ म्हणतात की प्रेम ही सगळ्यात हाय फ्रिक्वेन्सी आहे. प्रत्येक विचाराला प्रेमाने पाहिलं तर आयुष्य बदलेल. हे खूप खूप उदात्त वाटतं, पण प्रॅक्टिकली कठीण नाही का सतत प्रेमाच्या भावनेत राहणं? नक्कीच सोपं नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की 24 तास परफेक्ट आनंदीच राहायचं. अच्छा. मुद्दा आहे की जेव्हा निगेटिव्ह भावना येतात तेव्हा त्यातून बाहेर कसं पडायचं हे माहीत असावं. त्या स्थितीत जास्त वेळ अडकून न राहण्याचा प्रयत्न करणं. ओके. आणि प्रेम म्हणजे फक्त रोमॅन्टिक प्रेम नाही, तर सहानुभूती, स्वीकार, कौतुक या सगळ्या पॉझिटिव्ह भावना
त्या आपल्याला जास्त ग्रहणशील बनवतात. ठीक आहे, कळलं. मग आता प्रत्यक्ष वापरावर येऊया. हे रहस्य वापरायचं कसं? पुस्तकात 3 स्टेप प्रोसेस दिली आहे. मागा, विश्वास ठेवा आणि प्राप्त करा. हो, क्रिएटिव्ह प्रोसेस. ही प्रोसेस नक्की कशी काम करते? जेम्स रे यांनी अल्लाउद्दीन त्या दिव्याची उपमा दिली आहे याला. पहिली पायरी मागा, म्हणजे आपल्याला काय हवंय हे विश्वाला एकदम क्लिअरली सांगणं. डॉक्टर विटाले म्हणतात तसं विश्व एका कॅटलॉगसारखं आहे. पण आपणच जर गोंधळलेले असू, आपल्यालाच नक्की नसेल काय हवंय, तर सिग्नल पण मिक्स जातील आणि रिझल्ट पण तसेच. म्हणजे स्पष्टता महत्वाची? खूप महत्वाची. आणि एकदा मनापासून मागितलं की झालं. सतत मागत राहायची गरज नाही. ओके. दुसरी पायरी आहे विश्वास ठेवा. ही मला वाटतं सगळ्यात चॅलेंजिंग असेल. असू शकते. म्हणजे जे मागितलंय ते मिळालंय किंवा मिळणारच आहे यावर पूर्ण विश्वास ठेवणं. जणू काही ते ऑलरेडी घडलंय तसं वागणं, बोलणं, विचार करणं. बॉब प्रॉक्टर म्हणतात ते हातात यायच्या आधी मनात बघा. पण हे कसं करायचं? डाऊट येतोच ना. बरोबर. इथेच कसं होईल याची चिंता सोडायला सांगितली आहे. अच्छा, हाऊ नाही विचारायचा. नाही. माईक डोली म्हणतात ते कसं हे विश्वासाचं काम आहे, आपलं नाही. आपलं काम आहे फक्त विश्वास टिकवून धरणं. जसं आपण ऑनलाईन ऑर्डर करतो आणि मग खात्री असते की ती येणारच. उदाहरण चांगलंय. तसा विश्वास डळमळीत होऊ द्यायचा नाही. आणि इथे व्हिज्युअलायझेशन मदत करतं. हो, व्हिज्युअलायझेशनवर खूप भर आहे पुस्तकात. डॉक्टर डेनिस वेटली ऑलिम्पिक खेळाडूंचं उदाहरण देतात. हो. ते स्पर्धेआधी जिंकल्याचं चित्र मनात बघतात, अनुभवतात. माईक डोली यांचं ते गाडी चालवण्याचं उदाहरण पण छान आहे. फक्त पुढचे काही फूट दिसले तरी आपण पोचतोच. अगदी. आणि व्हिजन बोर्ड. जॉन असराफची ती कथा. घराचं चित्र लावलं आणि काही वर्षांनी ते त्याच घरात राहायला गेले. हो, ती खूप फेमस आहे. व्हिज्युअलायझेशन म्हणजे फक्त चित्र बघणं नाहीये. मग? तर ती गोष्ट मिळाल्यावर जी भावना येईल ती आत्ता अनुभवणं. ती फीलिंग महत्वाची आहे. तीच आकर्षणाची शक्ती वाढवते. व्हिजन बोर्ड फक्त एक टूल आहे जे आपल्याला सतत आठवण करून देतं. ओके, फीलिंग महत्वाची आहे. आणि तिसरी पायरी प्राप्त करा, रिसीव्ह. म्हणजे जे मागितलंय ते स्वीकारायला तयार होणं. हे कसं करायचं? ही पायरी परत चांगलं वाटण्याकडेच येते. मार्सी शिमोफ आणि मायकल बर्नार्ड बेक्विथ काय म्हणतात की जेव्हा आपण आनंदी, कृतज्ञ, उत्साही असतो तेव्हाच आपण प्राप्त करण्याच्या फ्रिक्वेन्सीवर असतो. म्हणजे आपण दारं उघडी ठेवतोय. अगदी. आणि इथे सहस्फूर्त कृती म्हणजे इन्स्पायर्ड ॲक्शन पण महत्वाची आहे. नुसतं बसायचं नाही. म्हणजे काय? पण कृती ही प्रेशरमधून किंवा भीतीतून नाही, तर आतून आलेल्या प्रेरणेतून यायला हवी. जणू काही विश्वच आपल्याला सिग्नल देतंय की आता हे कर. इंटरेस्टिंग. आणि कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड याला पण खूप महत्त्व दिलंय. हो, खूप. डॉक्टर विटाले म्हणतात कृतज्ञतेमुळे अजून चांगलं मिळतं. जेम्स रे, डॉक्टर ग्रे रोज सराव करतात. ली ब्रॉवरचा तो कृतज्ञता दगड हे इतकं पॉवरफुल कसं? कृतज्ञता आपला फोकस बदलते. काय नाहीये याऐवजी काय आहे यावर लक्ष जातं. बरोबर. त्यामुळे आपली फ्रिक्वेन्सी आपोआप पॉझिटिव्ह होते. जेव्हा आपण असलेल्या गोष्टींसाठी थँकफुल असतो तेव्हा आपण विश्वाला सिग्नल देतो की आपल्याला अजून तसंच हवंय. तो दगड किंवा कोणतीही पद्धत फक्त आपल्याला आठवण करून देण्यासाठी आहे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा कृतज्ञ राहिल्याने खूप फरक पडतो. हे सगळं ऐकल्यावर वाटतं की हे फक्त पर्सनल गोष्टींसाठीच आहे की मोठ्या गोष्टींसाठी पण? म्हणजे पुस्तकात संपत्ती, आरोग्य, नातेसंबंध सगळी उदाहरणं आहेत. हो, आहेत. संपत्तीसाठी जॅक कॅनफिल्डची ती $100,000ची कथा आहे. डेव्हिड शिर्मरने बँक स्टेटमेंटवर बदल करायला सांगितलंय. हे कसं? तत्व तेच आहे. अभावाऐवजी विपुलतेवर फोकस. पैशांबद्दल सतत निगेटिव्ह विचार केले, पैसे नाहीत, महागाई वाढली, तर तीच परिस्थिती राहते. मी हे घेऊ शकेन, आय कॅन अफोर्ड दॅट, ही मेंटॅलिटी डेव्हलप करायची. आणि हे फक्त पैसे नाही, संधी, मदत, कल्पना या स्वरूपात पण येऊ शकतो. आरोग्याबद्दल पण तशीच उदाहरणं आहेत. प्लेसिबो इफेक्ट तर मेडिकल फील्डला पण माहितीये. हो. कॅथी गुडमनची कॅन्सरमधून बरी होण्याची कथा आहे, हसण्याने आणि पॉझिटिव्हिटीने. आणि मॉरिस गुडमन, द मिरॅकल मॅन, पॅरालिसिसमधून बाहेर आले ते. हे तर अविश्वसनीय वाटतं. इथे मन शरीर कनेक्शनवर भर आहे. आपले विचार, भावना आपल्या शरीरावर परिणाम करतात. डॉक्टर हॅगेलिन, बॉब प्रॉक्टर म्हणतात की जर आपण सतत आजारपणाचा, म्हातारपणाचा निगेटिव्ह विचार करत राहिलो तर शरीर त्याला रिस्पॉन्ड करतं. बापरे. स्ट्रेस कमी करणं, आनंदी राहणं, निरोगीपणावर विश्वास ठेवणं हे महत्वाचं मानलंय.
अर्थात याचा अर्थ मेडिकल ट्रीटमेंट घेऊ नका असा नाहीये. नाही, ते तर आहेच. पण विचारांची शक्ती पूरक म्हणून वापरायची. बरोबर. आणि नातेसंबंध तिथे कसं लागू होते हे. दुसऱ्यांकडून चांगली वागणूक हवी असेल तर आधी स्वतःला चांगली वागणूक द्या. इतरांच्या चांगल्या गुणांवर लक्ष द्या. मेरी डायमंडच्या क्लायंटची कथा आहे तशी. नात्यांमध्ये पण तेच, आपण जे देतो तेच मिळतं असं पुस्तक म्हणतं. जर आपण स्वतःवरच प्रेम करत नसू, स्वतःला कमी समजत असू, तर तसेच लोक आपल्याकडे येतील जे तसंच वागवतील. म्हणजे सुरुवात स्वतःपासून. हो. लिसा निकोल्स म्हणतात आत्मप्रेम हा बेस आहे. जेव्हा आपण स्वतःमधलं चांगलं बघतो तेव्हा इतरांमधलं पण चांगलं दिसायला लागतं आणि नाती सुधारतात. आपल्या अपेक्षा आणि कृती मॅच व्हायला हव्यात. आता थोडं अजून मोठं पिक्चर बघूया. तुम्ही आणि विश्व. पुस्तक म्हणतं सगळं काही एनर्जी आहे. आपण सगळे कनेक्टेड आहोत. जॉन असराफ, डॉक्टर बेन जॉन्सन बोलतात यावर. काय अर्थ आहे याचा? ही खूप डीप कन्सेप्ट आहे. जर सगळं काही एनर्जी असेल आणि एनर्जी कधी संपत नाही, फक्त रूप बदलतं, तर जेम्स रे म्हणतात तसं आपण फक्त हे शरीर नाही, आपण एक स्पिरिच्युअल बीइंग आहोत. आपण त्या युनिव्हर्सल एनर्जीचा, ज्याला डॉक्टर हॅगेलिन सोर्स म्हणतात, त्याचाच एक भाग आहोत. याचे परिणाम काय असू शकतात जर आपण त्या मोठ्या सोर्सचा भाग असू तर? तर आपल्या क्षमता अमर्यादित आहेत. आपण त्या सोर्समधून आयडियाज, नॉलेज, इन्स्पिरेशन घेऊ शकतो. अच्छा. आपण भूतकाळातल्या चुकांमध्ये किंवा लिमिटेशन्समध्ये अडकून राहायची गरज नाही. जॅक कॅनफिल्ड म्हणतात की आपण भूतकाळाचे बळी नाही, भविष्याचे निर्माते आहोत. वा. मी आहे, आय ॲम, या शब्दांची जी पॉवर डॉक्टर वुल्फ सांगतात ती पण याच कल्पनेशी जोडलेली आहे. मी आहे नंतर आपण जे बोलतो ते आपलं वास्तव बनतं. त्यामुळे आपण काय बोलतो, काय विचार करतो याबद्दल खूप जागरूक असायला हवं. ही जागरूकता टिकवणं हेच खरं आव्हान आहे. मायकल बर्नार्ड बेक्विथ म्हणतात लक्षात ठेवायला शिका, म्हणजे सतत अलर्ट राहणं. हो, कारण याच विचारांमधून आपलं भविष्य घडतंय असं हे पुस्तक सांगतं. ही जागरूकता म्हणजे प्रॅक्टिस आहे, हळूहळू डेव्हलप होते. आणि ह्या सगळ्याचा शेवटचा उद्देश काय? जॅक कॅनफिल्ड आणि नील डॉनल्ड वॉल्श म्हणतात की आनंद, जीवनाचा खरा हेतू आनंदी राहणं आहे. हे कसं? कारण जेव्हा आपण खरंच आनंदी असतो तेव्हा आपण आपोआप पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीवर असतो. तेव्हा आपण प्रेम, कृतज्ञता, समाधान या भावना अनुभवत असतो. आणि आकर्षणाचा नियम काय सांगतो की या स्थितीत आपण अजून चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात खिचून घेतो. त्यामुळे आनंद हे फक्त ध्येय नाही, तर एक पॉवरफुल साधन पण आहे. तर आजच्या चर्चेतून असं दिसतंय की द सिक्रेट हे पुस्तक आकर्षणाच्या नियमाद्वारे आपल्या विचारांच्या आणि भावनांच्या ताकदीवर भर देतं. अगदी. क्लिअरली मागणं, विश्वास ठेवणं, पॉझिटिव्ह फील करणं, कृतज्ञ असणं, व्हिज्युअलायझेशन करणं ही काही मुख्य साधनं आहेत. खरी शक्ती आपल्या विचारात आणि दृष्टिकोनात आहे, हाच गाभा वाटतो. बरोबर. आणि हे लक्षात ठेवणं पण महत्वाचं आहे की हे पुस्तक एक दृष्टिकोन मांडतं. यातील कल्पनांवर विचार करायला, त्या पडताळून बघायला हे नक्कीच आपल्याला एक दिशा देतं. खूप छान वाक्य आहे. हो, कदाचित हाच सगळ्यात मोठा विचार आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. आपलं जीवन घडवण्याची जबाबदारी आणि शक्ती आपल्याकडे खरंच किती आहे यावर अजून विचार करायला ही चर्चा नक्कीच उपयोगी ठरेल असं वाटतं.